S9 आहे आणि आज मी सुनीताबाई लिखित मण्यांची मान या पुस्तकातला डोडी हा ललितलेख वाचला. इंग्लंडचा युवराज चार्ल्स, त्याची बायको युवराजनी डायना आणि तिचा मित्र डोडी यांच्या परस्पर संबंधांचं प्रकरण झालं आणि त्याला जगभर प्रसिद्धी मिळाली. त्याच 2-4 दिवसांच्या काळात माझ्या नातवाच्या आश्विनच्या मित्राची पुत्री व्याली आणि तिला जुळं झालं, भाऊ आणि बहीण. त्यातला भाऊ आमच्या आश्विनला मिळाला आणि बहीण त्याच्या दुसऱ्या एका मित्राला. त्या दुसऱ्या मित्राने तिचं नाव ठेवलं डायना. तेव्हा आश्विनला मिळालेला भाऊ क्षणात डोडी झाला. खूप लाड, खाणं पिणं, वैद्यकीय काळजी सगळं काही त्यांना यथासांग मिळत राहिलं. त्याचबरोबर गळ्यात पट्टे आणि त्या पट्ट्यांना साखळ्याही आल्या आणि 2 सुसंस्कृत घरात ही 2 भावंडं बंदिस्त झाली. आश्विनला कुत्र्याच्या जोडीला शाळा, फुटबॉल, मित्रमंडळ सगळंच काही हवं असल्यानं डोडी ही त्याची एकट्याचीच जबाबदारी न राहता त्याच्या कुटुंबातल्या इतरांचीही आणि त्याच इमारतीत राहणाऱ्या माझीही जबाबदारी बनली. आश्विनचे आईवडील आणि भाऊ हे डोडीच्या बाबतीत अंगावर पडेल तेवढे आणि जमेल तेवढे मुकाट्याने करत. मला स्वतःच्या अंगावर कामं उडवून घ्यायची आणि तीच कामं इतर लोक माझ्या इतक्या आस्थेने करत नाहीत याबद्दल सतत नाराजी व्यक्त करायची खोड. त्यामुळे आपण डोडीचं जे काही करतो ते स्वतःच्या आनंदासाठी करतो याचा अनेकदा मला विसर पडतो. आणि हे काम खरं तर आश्विनचं असताना तो ते माझ्यावर ढकलतो म्हणून आश्विनवर मी डाकरत राहिले. डोडीची अवस्था अशा वेळी काय होत असेल? डोडी आश्विनच्या घरी असताना घरभर मोकळा वावरत असतो किंवा कुठेतरी झोपा काढत पडून असतो. पण मी जेव्हा जेव्हा त्यांच्याकडे जाते तेव्हा दाराची बेल वाजल्यावर असेल तिथून क्षणात स्वागताला डोडी हजर होतो आणि दाराची कडी काढणाऱ्याच्या पुढे घुसून माझ्या अंगावर झेप घेतो. तोंड चाटून चाटून हैराण करतो. कुत्रा कितीही लाडका असला तरी त्याची लाळकी लाळच. लाळेनं माखलेलं तोंड धुवून टाकायला मी मग मुकाट्याने प्रथम त्यांच्या वॉश बेसिनपाशी जाते. तो आमच्या घरी येतो तेव्हाही तोंड चाटण्याचा कार्यक्रम सर्वप्रथम असतोच. फरक एकच, इथे मला आमच्या बेसिनपाशी धावावं लागतं. त्याची चाहूल लागतात कितीही काळजी घ्यायची ठरवली तरी प्रथम तोंड चाटून घ्यायचा हक्क तो बजावतच असतो. प्रेम व्यक्त करण्याची त्याची ही तऱ्हा असावी. सर्वांशीच तो असा वागत नाही, पण त्याच्या आवडत्या माणसांशी तो वेगवेगळ्या प्रकारांनी वागत आपला हक्क शापित करत असतो. सुधीर हा आश्विनचा बाबा. तो सवड मिळेल तेव्हा डोडीला गाडीतून फिरवून आणतो. गाडीत सुधीर बरोबर एकटा असताना डोडी त्याच्या शेजारी पुढच्या सीटवर बसतोय ठीक आहे, पण इतर कुणीही आणि कितीही जण गाडीत असले तरी डोडी सुधीरच्या शेजारची हक्काची पुढची सीट काही सोडत नाही. तो तिथेच बसतो. आपल्याला गाडीत घालून फिरायला नेणं हे सुधीरचं कर्तव्य आहे आणि त्यात त्याने कसूर करता कामा नये असा डोडीचा कटाक्ष असतो. दुपारनंतर कामावर जाताना सुधीर बहुधा रोज भाईच्या प्रकृतीची चौकशी करायला प्रथम आमच्या घरात डोकायचा. 2-4 मिनिटं बसून मग खाली उतरायचा. अशा वेळी डोडी जर आमच्याच घरात असेल तर लगेच तो सुधीरच्या पायाशी जाऊन बसणार. सुधीरच्या पायात बोट असले तर इथून खाली उतरल्यावर तो गाडी घेऊन बाहेर जाणार हे डोडीच्या लगेच लक्षात येतो. मग त्याच्या बोटावर पंजे मारत गळ्यातून विशिष्ट आवाज काढत डोडी त्याच्याशी, चला पुरे झाल्या गप्पा, मला गाडीतून फिरायला घेऊन जायचं, स्वतःचं काम सोडून बोलत काय बसलाय, अशा अर्थाचं संभाषण सुरू करतो. हे बोलणं नेहमी त्याच आवाजात, त्याच सुरावटीत, त्याच शब्दातलं असतं. ते शब्द मला अक्षरात लिहून दाखवता येणार नाही, पण ती सुरावट मला पाठ झाली. हा संवाद फक्त सुधीरशी अशा वेळी अशा आवाजात तो करत राहतो. मग सुधीर होय होय जाऊया, थांब जरा असं काही म्हणाला की एखाद मिनिट डोळे गप्प बसतो आणि तेवढ्यात सुधीर जागता न हलता बोलतच राहिला तर डोडीची विनवणी त्याच सुरावटीत पुन्हा चालू होते. प्रकृतीच्या कारणाने मी आताच्या घरातून बाहेर पडत नाही, तेव्हा माझ्याशी त्या शब्दात डोडी कधीही बोलत नाही. माझ्याशी बोलणं ते फक्त डोळ्यांनी आणि तोंड चाटण्यातून. डोडीच्या घरातली सगळी जण जेव्हा कुठे बाहेर जातात तेव्हा त्याला आमच्या घरी सोडून जातात. कोणतं घर कधी आणि किती काळापुरतं आपलं मानावं याचे एक कोष्टक त्याच्या डोक्यात तयार झालेले आहे. रोज दुपारनंतर आई बाबा कामाला गेलेले असतात, मुलं खेळायला. आश्विन त्यावेळी डोडीला आमच्या घरी सोडून जातो. डोडीच्या मागून घरभर धावणं मला शक्य नसतं.
त्यामुळे डोळीच्या गळ्यातल्या पट्ट्याला लावलेल्या साखरेचं दुसरं टोक आमच्या हॉलमधल्या टेबलाच्या पुरात अडकवून अश्विन निघून जातो. सुरुवातीला काही दिवस याचा निषेध त्याने भुंकून व्यक्त करून पाहिला, पण असं भुंकणं व्यर्थ आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्यापुढचे 4-5 तास आमचं घर हेच त्या काळातलं त्याचं हक्काचं घर आहे अशी त्याने मनाशी फुंकाट घातली. आमच्या घरातल्या या त्याच्या मुक्कामात मी त्याला दूध आणि बिस्किटं देते. आमच्या घरी आम्ही देतो तेव्हा गाडव दूधही दड पीत नाही आणि बिस्किटही खात नाही आणि तुझ्याकडे कसा आदर्शासारखा खातोय बघ, हे त्याच्या घरातल्यांचं म्हणणं अशा वेळी मला अधूनमधून ऐकून घ्यावं लागतं. घरात कुणी आलेलं असलं, मी दुसऱ्या एखाद्या कामात असले आणि त्याच्या पुढ्यात ते बिस्किट दूध ठेवून गेले तर त्याकडे तो डुंकूनही पाहत नाही आणि त्याला तोंडही लावत नाही. डोळी मला आवडतो म्हणून मी हे सांगत नाही, पण तो खरोखरच देखणा कुत्रा आहे. सोनेरी, रुपेरी, काळसर असं काहीसं रंगांचं सुंदर मिश्रण असलेले केस, चकलीसारखी सदैव गोलगोल गुंडाळलेली शेपटी, आपल्यातलं कुणी आलं की पंख्यासारखी ती चकली हलवत ठेवत आनंद व्यक्त करण्याची तऱ्हा, त्याचं रुसणं, सगळं काही मला मोहून टाकतं. रांगत्या मुलांची लाळ गळत असते तरी आपल्याला ती मुलं अस्वच्छ वाटत नाही. त्यांना उचलून घ्यावं, त्यांचे बापे घ्यावे असाच काहीतरी निरागस भाव त्यांच्या त्या उघड्या तोंडावर असतो. का मुळी कोणी करावे प्रेम एखाद्यावरी, या ओळीतला प्रश्न विश्वभरातल्या कोणत्याही प्राणीमात्राच्या बाबतीत विचारता येते. प्रसंग बदलतील, संदर्भ बदलतील, वेगवेगळी उत्तर देण्याचे प्रयत्नही होत राहतील, पण या सनातन प्रश्नाचं निश्चित उत्तर मिळाल्याने तो प्रश्न एकदाचा कायमचा सुटला ही घटना संभवतच नाही. कशी गंमत आहे पहा, मनुष्य हा श्रेष्ठ प्राणी. का तर इतर प्राण्यांपेक्षा तो बुद्धिमान आहे आणि त्याची बुद्धीच मनुष्य जातीबरोबरच साऱ्या जीवसृष्टीला विनाशाच्या दिशेने नेण्याची गुंतली. या साऱ्या गुंतागुंतीने बुद्धीला प्रेरणा मिळते खरी, पण मनात खिन्नताच दाटायला लागते. अशा गोंधळलेल्या, अस्थिरतेने हादरत असलेल्या मनाला डोळीच्या शेपटीचा पंखा हा केवढा आधार वाटू शकतो. त्या पंख्याच्या वाऱ्याच्या मंद मंद झुळकी आणि डोळीचे ते निरागस डोळे सामोरे आले की अचानक कायापालट होताना जाणवतं. खिन्नतेच्या जागी विशुद्ध प्रेमाचे झरे फुटायला लागतात. प्रलयापूर्वीच प्रलयानंतरचे नवे अंकुर डोकवायला लागतात. मृत्यूचा क्षण नव्या जीवनाला पुढे चालून मागल्या मागे अदृश्य होतो. निरागस डोळी आयुष्याला नवं प्रयोजन देऊ लागतो. आपल्या भाग्याचा आपल्याला ठेवा वाटू लागतो. प्रत्येक भाग्यवान व्यक्तीला युवरांनी डाळण्याला लाभला तसा एखादा डोळी मित्र म्हणून लाभू शकतो असं मला वाटतं. फक्त त्यासाठी जग काय म्हणेल याची पर्वा न करता राजसिंहासनाला झिडकारण्याची आणि प्रचंड वेगाने मृत्यूच्या दिशेने जाणारी गाडी हाकणाऱ्याही सोबत्याला चिकटून बसण्याची ताकद त्या व्यक्ती